स्वागतम सुस्वागतम। सर्वप्रथम मी शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांचे हार्दिक अभिनंदन करते। स्वराज्याला छत्रपतींच्या रूपाने अनमोल रत्न प्रदान करणाऱ्या जिजाऊ साहेबांना वंदन, नमन आणि त्रिवार मानाचा मुद्रा। प्रज्वा कारखानीस कला वाणिज्य महाविद्यालय अंबरनाथच्या इतिहास विभागाने आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्तच्या विशेष कार्यक्रमात मी तेजस्विनी वाघ उपस्थित सर्व मान्यवर विद्यार्थी मित्र यांचे स्वागत करते व कार्यक्रमास सुरुवात करते। शिवराय म्हणजे सळसळत्या रक्तात वाहणारा अखंड शौर्याचा स्रोत। शिवबा, रयतेचे राजे, जाणता राजा हे शब्द आज 350 वर्षानंतरही कानी पडताच फुलून येतो व देह स्फुरण चढल्याशिवाय राहत नाही। अशा एका झुंजावती वादळाची व रयतेच्या कल्याणकारी राजाची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आज 395वी जयंती आपण आज साजरी करत आहोत। आपल्या इथे टाळ्या वाजवण्यावर कोणताही टॅक्स भरला जात नाही, तर आपण टाळ्या वाजवू। म्हणजे नुसतं येणं नसतं, तर ते काळजात कोरलेलं आभाळभर लेणं असतं। याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे आमंत्रण स्वीकारणारे प्रमुख पाहुणे शिवशाही श्री आकाश पवार यांचं आपण टाळ्याच्या गजराने स्वागत करू। याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमास लाभलेले दुसरे मान्यवर भीमराव खेत्रे यांचं देखील आपण टाळ्यांच्या गजराने स्वागत करू। सतत आपल्या पाठीशी उभे असणारे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर संदीपान नवविदे सर यांचं देखील आपण टाळ्यांच्या गजराने स्वागत करू। इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर आनंद दांडगे सर यांचं देखील आपण टाळ्यांच्या गजराने स्वागत करू। कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना मी स्नेहपूर्वक विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करावे व अज्ञानाच्या बंदिस्त कवड्यांना ज्ञानरूपी प्रकाश देऊन अज्ञानास दूर सारावे। लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा, रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा। विजयश्रीला श्री विष्णू परी भगवा झेंडा एकची हा। शिवरायांच्या दृढ वज्राची सह्याद्रीच्या हृदयाची दर्या खवळे तिळभर नढळे कणकर काठी झेंड्याची तलवारीच्या धारेवरती पंचप्राणा नाचविता पाश पटापट तुटती त्यांचे खेळे पट झेंड्यावर लीलेने खंजीर खुपसता मोहक मायेच्या हृदयी अखंड रुधिरांच्या धारांनी ध्वज सगळा भगवा होई। रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा। विजय श्रीला श्री विष्णू परी भगवा झेंडा एकची हा। मी बीएची विद्यार्थिनी सानिका महाले हिला शिवमुद्रा सादर करण्यासाठी इथे येण्याची विनंती करते। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। कडक आवाजामध्ये सानिका महाले यांनी शिवमुद्रा सादर केली। सुखदुःखाच्या छायेतून कळते जसे सार अवघ्या जीवनाचे, सुखदुःखाच्या छायेतून कळते जसे सार अवघ्या जीवनाचे आत्मा कार्यक्रमाचा सादर करते तसे हे महत्व प्रस्ताविकेचे आजच्या
कार्यक्रमाचे प्रस्तावित सादर करण्यासाठी मी इतिहास विभागाचे आनंद दांडगे सर यांना विनंती करते. सगळ्यांना आज सगळ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा. ऐकू आलंय तुम्हाला? शिवजयंतीच्या शुभेच्छा. हा, तुमचा रिप्लाय सुद्धा आला पाहिजे की शुभेच्छा सर तुम्हाला. आज आपण 395वी जी शिवजयंती आपण साजरी करत आहोत इतिहास विभागात विचार मंचावर उपस्थित प्रभारी प्राचार्य आमचे संदीपाल नवगिरे सर, तसेच आकाश पवार शिवशाहीर आणि भीमराव केत्रे सर, ते पण अत्यंत मोठ्या प्रमाणात शायरीचे कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रात करत असतात. तर ते आमचे मित्र, मी राजेंद्र कोळी सर यांना फोन केला होता, मला लक्षातच नाही राहिलं भीमराव केत्रे सरांचं, आणि ते आले आणि फार चांगलं झालं की या निमित्ताने आपल्याला एक चांगलं जी खऱ्या अर्थानं जी मुवमेंट आहे, चळवळ आहे, बऱ्याच शिवाजी महाराजांचा खरा विचार जो आहे तो लोकांपर्यंत पोहोचवणारे हेच कार्यकर्ते आहेत. आमच्यासारखे इतिहासाचे विद्वान फक्त बऱ्याच अंशी 4 चौकटीमध्ये बोलतो, परंतु संगीताच्या माध्यमातून, गीताच्या माध्यमातून, शायरीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत शिवाजी महाराज पोहोचवण्याचं काम जर कोण करत असेल तर ते शिवशाहीर. आणि यामुळेच मी आजच्या या कार्यक्रमाला मी 2-3 वक्ते शोधले, बऱ्याच अंशी त्या अनेक लोकांना बोललो. एक माझे मित्र आहेत फार पुराणे, ते याच्यामध्ये रेल्वेमध्ये अधिकारी आहेत, त्यांना म्हटलं खरा इतिहास तुम्हाला सांगता येईल का इथे आमच्या इकडे आल्यानंतर? तर ते म्हणले सर मी सरकारी नोकरीत आहे, मला काय बोलता येणार नाही. म्हणजे तुम्हाला सत्य इतिहास जो आहे तो तुम्हाला सांगता आला पाहिजे, आणि इतिहास विभागाच्या माध्यमातून हा आपण कार्यक्रम लावलेला आहे. माझे एक मित्र आहे सुगर सोनवणे म्हणून, माहिती आयुक्त होते, त्यांनी मला एकदा असंच प्रश्न विचारला. मी एका ठिकाणी जेवायला बसलो होतो, तर म्हणले तू मला सांगा संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जी हत्या झाली त्याच्यानंतर कोणाची सत्ता आली पाहिजे होती? आपसुकच आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की मोगलांची सत्ता आली पाहिजे होती, पण आली कोणाची? हा प्रश्न माझ्यासमोर त्यांनी मांडला आणि मला निरुत्तर मी झालो. आणि त्यामुळं बऱ्याच अंशी जर भाग बघितला तर इतिहासाचा विपर्यास मोठ्या प्रमाणात झालेला आहे. इतिहासाचं जे सत्य लपवलेलं आहे ते खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की शिवशाहीर जे आहे ते खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम, समाजामध्ये बंधुभाव निर्माण करण्याचं काम हे करत असतं. आणि म्हणून शिवाजी महाराजांचं जे योगदान आहे ते खऱ्या अर्थाने भारतामध्ये जे मावळे होते, जे 18 पगड जातीचे होते, त्यांना एकत्र करण्यामध्ये खऱ्या अर्थाने जसं शिवाजी महाराजांचं मोठ्या प्रमाणात योगदान आहे. आणि शिवाजी महाराजांचाच आदर्श घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या लेटर हेडवर जय शिवाजी जय भवानी स्वतः लिहित होते. मला एक सांगावंसं वाटतं की भारताच्या इतिहासामध्ये खऱ्या अर्थाने जर का बघितलं असेल, मर्म कधी राजे जर का झाले असतील तर शिवाजी महाराजांसारखा एकदम बॅलन्स माइंड की ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने लोकांची कल्याण करण्याची भूमिका होती. तसाच सम्राट अशोकासारखा व्यक्ती. म्हणजे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की या लोकांमुळेच आज जे आपल्या देशाचं ऍडमिनिस्ट्रेशन आहे, व्यवस्था आहे, प्रशासन आहे आणि आपलं संविधान आहे ते तो त्याचाच आरसा आहे. हे एवढंच मला सांगावंसं वाटतं. या प्रास्ताविकेमध्ये मला एवढंच म्हणावंसं वाटतं की विद्यार्थ्यांनी वाचन करणं, शिक्षण घेणं. मला असं वाटतं की या कार्यक्रमामध्ये येण्यासाठी आम्हाला वक्त्यांच्या पेक्षा शायरांच्या गरज आहे, कारण की तुम्हाला ऐकून घेण्याची मानसिकता बऱ्याच अंशी विद्यार्थ्यांची नाही, वर्गामध्ये येण्याची नाही. कार्यक्रम शिवजयंती असे मोठे महत्वाचे कार्यक्रम आहे की ज्याच्यावर आपली सगळी जीवनाची बुनियाद उभी आहे.
या अशा कार्यक्रमाला तुम्हाला बोलवून आणावं लागतं, तर ही एक खेदाची बाब आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण एक कुठेतरी विचार केला पाहिजे. नाहीतर फक्त महाविद्यालयाचं शिक्षण घेणं हेच फक्त महत्वाचा भाग नाही, की याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याला नेमके कोणते संस्कार आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या देश समाजाचे आपले आदर्श आहेत ते आपण खऱ्या अर्थाने जोपासले पाहिजे. म्हणून या दिनी मी 19 तारखेला शिवजयंतीची सुट्टी होती, त्या अगोदरच आम्ही हा कार्यक्रम नियोजित केला आणि या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझं थोडक्यात मी प्रास्ताविक म्हटलं. धन्यवाद. कार्यक्रमाचे प्रस्तावित सादर केल्याबद्दल आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवशाहीर श्री आकाश पवार यांचा परिचय करून देण्यासाठी मी इतिहास विभागाचे अनिल बोराडे सर यांना विनंती करते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सन्माननीय व्यासपीठ, सागराची खोली आणि उंची असे मान्यवर, सूर्याचे तेज आणि चंद्राची शीतलता असे मान्यवर, वटवृक्षाची छाया आणि मातीवरची माया असे मान्यवर, जे आपल्याला शिवजयंतीच्या सोहळ्याच्या निमित्ताने जे मान्यवर आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत त्यांचा थोडक्यात परिचय या ठिकाणी मी करून देणार आहे. आकाश गौतम पवार आणि त्याचे सहकारी दीपक खेत्रे सर यांचं खूप खूप इतिहास विभागातर्फे स्वागत आणि धन्यवाद. आकाश पवार सर हे कवी, गीतकार, संगीतकार, सामाजिक सांस्कृतिक कार्यकर्ता, याशिवाय मराठी चित्रपट 10वी, प्रेमाचा राडा, लाव या कालखंडामध्ये त्यांनी चित्रपटामध्ये गीत आणि संगीत त्या ठिकाणी केलेले आहे. सामाजिक संस्थांमध्ये त्यांचा कार्याचा आवाका खूप आहे, पण या ठिकाणी मी संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करतो. 2013 मध्ये एनटीपी सामाजिक संस्था कल्याण, 2019 मध्ये सामाजिक संस्था, 2021 मध्ये रोज फाउंडेशन आणि या संस्थेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी कार्य केलेलं आहे. याशिवाय सामाजिक क्षेत्रातील सुरुवातीपासूनचे योगदान त्यांचे जे आहे ते 2013-14च्या दरम्यान स्वर शायरीमध्ये जलसा या सांस्कृतिक शायरी जलशामधून स्वलिखित प्रबोधनाच्या गाण्यांचे सादरीकरण आणि प्रबोधन त्यांनी केलेलं आहे. 2017 मध्ये कला संगिनी कलाकारांचं सांस्कृतिक संघटन बांधण्याच्या प्रक्रियेत मुख्य भूमिका घेऊन ते सहभागी झाले होते. 2019-20 मध्ये युग क्रांती सांस्कृतिक युवा मंच शाहिरी जलसा सुरू करण्यात आला आणि त्यासोबत संविधान संवर्धन साक्षरता समितीची सुरुवात त्यांनी केली. त्यानंतर 2022 पासून समता फेलोशिपने सर्व गोष्टींनी अधिक व्यापक स्वरूप त्यांनी दिलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर त्यांनी लघुपटामध्ये सुद्धा त्या ठिकाणी संगीत दिलेलं आहे. त्याच्यामध्ये सदाफुली, वेरी, भिडेवाडा या सामाजिक विषयाच्या लघुपटासाठी त्यांनी संगीत दिलेलं आहे. याशिवाय युग क्रांती शायरी जलसा आणि आम्ही भारताचे लोक या मोहिमेच्या माध्यमातून तयार झालेली गाणी त्यांनी गायली. त्यामध्ये संविधान वाचवा चला रे, सामाजो संविधाना, हमारा संविधान है, ये राग नहीं आग है, भीमराया तुझे कोटी कोटी वंदना, लोकशाही, वी द पीपल ऑफ इंडिया, नीली पाखरे, चालना है आगे बढ़ना है, पेड्या इतकीच जिलेबी गोड ग, बिरसा मुंडा यांच्यावरील 3 गाणी, गणपती बाप्पा ऐकून घे, हा सरकारला प्रश्न विचारलं गाणं, तुमचं आपलं चाललंय तालिबान पाकिस्तान, अर्ध्यावरती गेले माझे मायबाप सोडून, यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये किंवा त्यांनी केलेली जी गाणी आहेत त्यामध्ये त्यांनी गायलेलं आहे. याशिवाय त्यांनी विटंबना लघुपट या ठिकाणी त्यांना जे पुरस्कार प्राप्त झाले त्याच्यामध्ये विटंबना लघुपट सर्वोत्कृष्ट कथा पटकथा 2021, पद्मपाणी राज्यस्तरीय उत्कृष्ट सामाजिक लोकशाहीर पुरस्कार 2022-23, ज्ञानदा विद्यालय सन्मान 2022, समाजरत्न पुरस्कार 2024, लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र पुणे कवी सन्मान 2022, सार काही समिष्ट नाही 2019 आणि साहू जिजाऊ पुरस्कार 2025. अशा अनेक वर्षापासून ते विविध क्षेत्रामध्ये जलसाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचं कार्य सर करत आहेत आणि आपल्याला त्यांचा परिचय त्यांच्या या आजच्या कार्यक्रमातून नक्कीच होईल आणि म्हणून मी सरांना विनंती करतो की त्यांनी प्रोग्राम सुरू करावा. परंतु त्या अगोदर मी तेजस्विनी वाघ यांना विनंती करतो की त्यांनी सूत्रे हातात घेऊन पुढील कार्यक्रम
दिल्याबद्दल मी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर संदीप नवगिरे सर यांना विनंती करते की आपण प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करावं. मी प्राचार्यांना पुन्हा एकदा विनंती करते की आपण भीमराव खेत्रे यांचं देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. मी इतिहास विभाग प्रमुख आनंद दांडगे सर यांना विनंती करते की आपण प्राचार्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. मी बोराडे सरांना विनंती करते की आपण डॉक्टर आनंद दांडगे सर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. आपण ज्या कार्यक्रमाची वाट पाहत आहोत तो म्हणजे पोवाडा गायनाचा कार्यक्रम. तर मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शिवशाही श्री आकाश पवार यांना पोवाडा सादर करण्यासाठी येण्याची विनंती करते. बहुजन प्रतिपालक राजाधिराज छत्रपती श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की महाराष्ट्र आठवतो आणि महाराष्ट्र म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. या महाराष्ट्राच्या भूमीला खऱ्या अर्थाने पावन करण्याचं काम, मुक्त करण्याचं काम, या महाराष्ट्राच्या मनगटामध्ये बळ भरण्याचं काम, रक्तामध्ये शौर्य भरण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये कोणी केलं असेल तर जगभरामध्ये ज्याला नावाजलं जातं, जगभरामध्ये ज्याचे धडे शिकवले जातात असा छत्रपती शिवाजी महाराज आमचे राजे. या राजांचे आज जयंती आहे आणि या जयंती दिनानिमित्त आपण आज जो कार्यक्रम बोलवले त्यासाठी मी सर्वप्रथम सरांचे, दांडगे सरांचे आणि कात्रज कॉलेजच्या सर्व कमिटीचे किंवा स्टाफचे आभार मानतो आणि कार्यक्रम प्राचार्य सरांचे आभार मानतो आणि या कार्यक्रमाला सुरुवात करतो. कारण आपल्याला या महाराष्ट्राला वारसा लाभलेला आहे, तो संतांचा लाभलेला आहे. या महाराष्ट्राला वारसा लाभलेला आहे, तो महामानवांच्या विचारांचा लाभलेला आहे. आणि या महामानवांचे विचार, संतांचे विचार जोपर्यंत आमच्याकडे आहे तोपर्यंत हा भारताची जो ऐक्य आहे, या भारताचं जे काही वेगळेपण आहे तर ते वेगळेपण इतर लोक अनुभवतात. इतर लोक म्हणजे जे आपण म्हणतो की हे खूप युरोप खूप चांगला आहे, पॅरिस खूप चांगला आहे, पण या सगळ्यांमध्ये महाराष्ट्र आणि भारत हा उठून दिसतो. हा जास्त मोठ्या प्रमाणात लोक नावाजतात. त्याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आताच आमच्याकडे एक पिक्चर आता झालेला आहे, कोणता आवाज चित्रपट आलेला आहे ना. म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे जे सुपुत्र आहेत संभाजी महाराज, या महाराजांवरचा चित्रपट येण्यासाठी आम्हाला एवढा काळखंड लागतोय ना, एवढा वेळ लागतो. त्या चित्रपटामध्ये खरे संभाजी महाराज आम्हाला भेटतात का नाही हे आम्हाला शोधलं पाहिजे ना. हे प्रत्येक महामानव, प्रत्येक स्त्रिया, महामाता या कितपत खऱ्या आमच्या पर्यंत पोहोचवल्या जातात हे पण आपल्याला शोधणं गरजेचं आहे. तर ते शोधण्याचा आपण जरा एक प्रयत्न करूया. कारण काय झालेलं आहे की लाखो करोड लाकडं आगीच्या भोवती राहून आस्वाद घेत आहेत जगण्याचा. लाखो करोड लाकडं आगीच्या भोवती राहून आस्वाद घेत आहेत जगण्याचा. त्यांना हेही माहित नाहीये की आपण वृक्षापासून तुटले गेलोय. हळूहळू आपण मृत्यूच्या दिशेने प्रवास करतोय. कोणी देत नाहीये कुठलाच आवाज, कोणी देत नाहीये कुठलीच प्रतिक्रिया. काही जणांनी केला यलगार, काही जणांनी केला यलगार आणि घेतले उडी थेट आगीच्या डोहात. पण आता त्यांना त्यांचीच राखक्षमो पाहते, पण आता त्यांना त्यांचीच राखक्षमो पाहते. तिला गरज आहे एका फुंकेची, विचारांच्या फुंकेची. आणि ही विचारांची फुंकर, ही प्रबोधनाची फुंकर देण्याचं कार्य या महाराष्ट्रामध्ये जर कोणी केलं असेल तर या सांस्कृतिक चळवळीने केलेलं आहे, या सांस्कृतिक गाण्यांनी केलेलं आहे. आणि या सांस्कृतिक चळवळीचा वारसा घेऊन तुमच्या समोर आता आम्ही सादर करणार आहोत युगक्रांती शाहिरी जलसा, त्याचा काही भाग. देशातलं काय काय विकलं गेलेलं आहे असं मी विचारतो तुम्हाला.
आपण फक्त हे कार्यक्रम करत नाही, आपण संवाद साधतो. लक्षात घ्या, कार्यक्रम वेगळा असतो नाही का, चर्चा करूया आपण. त्याने मला काही गोष्टी आम्हाला माहित आहेत, त्या आम्ही नक्की सांगणार तुम्हाला. काही गोष्टी तुम्हाला माहित आहेत, त्या आम्हाला जाणून घ्यायच्यात. बरं, सरकारी कंपनी किती आहेत आपल्या देशात, ज्या गव्हर्नमेंटच्या मालकीच्या असतात, ज्या तुमच्या मालकीच्या असतात तसं बघायला. कारण आपण सगळे टॅक्स देतो ना, टॅक्स म्हटली टॅक्स देतो, टॅक्सच्या माध्यमातून तुमच्या पैशातून, जनतेच्या पैशातून काही सरकार कंपन्या चालवतो. बरोबर, चालवतं का नाही? हो. मला असं सांगा, म्हणजे तुम्ही मुख्य आहात का? ते पण आपल्याला बोलता आलं पाहिजे, बोलणं खूप गरजेचं आहे. ओके. आणि म्हणून शाळेत म्हणतात, बयाईकता ऐकता ह्यानिकलायो देश. काय काय विकलेलं आहे मग देशात? तुम्ही वाचता का? पेपर वाचता, न्यूज बघता न्यूज? मग सांगा ना, तुम्हाला डेफिनेटली माहिती आहे. एअरपोर्ट, क्या बात. बरोबर. अजून रेल्वे प्रायव्हेट झाली. अजून अगदी कॉन्ट्रॅक्टवर गेलेले आहेत तुमचे जवान. अजून मी टीका नाही करत, मी जस्ट इन्फॉर्मेशन घेतोय. तुम्हाला किती म्हणजे महामंडळ होते लवकरच काढले. अजून तुमचं तेल, भेल, तुमचं काय म्हणतात भारत संचार निगम, BSNL, एअर इंडिया जसं म्हटलं, हे सगळं विकत आहेत. शाहीर, काल एक माणूस आलेला, तो ओरडत होता. काय? तो म्हटला डोंगर विकत घेणार. काय सांगता? नदी विकत घेणार. अरे बापरे. चंद्र विकत घेणार, तारे विकत घेणार. बापरे. आपली माणसं येणार आहे. कसं? त्याच्या मागे गेली. म्हटले, अहो साहेब, तुम्ही काय काय विकत घेताय? तो म्हटला, मी युरोप विकत घेणार आहे, अमेरिका विकत घेणार आहे, सगळं विकत घेणार आहे, ही पृथ्वी विकत घेणार आहे. आपली माणसं म्हटली, अहो आम्हाला पण विकत घे. अरे तो माणूस म्हटला, अख्खा जग फिरलो, चंद्रावर जाऊन आलो, मंगळावर जाऊन आलो, पण तुमच्यासारखे नालायक माणसं कुठं बघायला भेटले. ते म्हटले का? अहो तुम्ही स्वतःलाच विकायला निघालाय. सगळं विकलंय, आता स्वतःलाच विकायचं बाकी राहिले शाहीर. त्याच्यामुळे जागृत राहा. पुन्हा एकदा जाणार. आणि म्हणून बयाईकता ऐकता देश अनपालटला भेस. कुठं शोधावी ती ये सग माझे माई. कुठं शोधावी ती ये सग माझे माय. 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 धक्का सावडीला देतो ग माझे माय. धक्का सावडीला देतो ग माझे माय. हो सुभेदाराच्या सूनचा काळ शिवाचा होता बाई. सुभेदाराच्या सुनेची गोष्ट माहित असते सगळ्यांना. आपल्या कल्याण जवळच्या दुर्गडीचा जो सगळा भाग आहे, सुभेदार वाडा आहे, किती ती गोष्ट आहे. म्हणजे महाराजांचे विचार किती त्यावेळेस किती ग्रेट होते. आपण काहीच नाही होत. त्यावेळेस जर महाराज त्या सुभेदाराच्या, मुस्लिम सुभेदाराच्या, म्हणजे दुश्मनाच्या म्हणू शकतो आपण, दुश्मनाच्या सुभेदार जर इतकं आदर तिथ्य करून, सन्मान, मान सन्मान, चोळी बांगडी करून जर एवढा मातेचा दर्जा देऊन तिला सही सलामत तिच्या घरी जर पाठवत असते. आणि आज आमच्या जंतर मंतरवर काही ऑलिम्पिक मेडल, गोल्ड मेडल मिळवलेल्या महिला खेळाडू मागच्या काही महिन्यांमध्ये आंदोलन करत होत्या. माहिती आहे?
काय आंदोलन होतं ते? कशा संदर्भात आंदोलन होतं? अरे मला सांगा, सगळ्यांना कळेल कशा संदर्भातलं आंदोलन होतं. त्या ज्या महिला कुस्तीपटू होत्या आपल्या, त्या कशा संदर्भात आंदोलन करत होत्या? का आंदोलन करत होत्या? शोषण होत होतं. बरोबर. जर या महाराष्ट्रात, या देशात जर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन लोक जर सत्तेवर येत असतील आणि त्याच देशामध्ये जर स्त्रियांची हेळसांड होत असेल, स्त्रियांवर अन्याय अत्याचार होत असतील, तर महाराजांचे विचार कुठे? हा प्रश्न पडायला पाहिजे. आणि म्हणून जे जे लोक महाराजांची किंवा महापुरुषांची नावं घेतात, यांचे किती भक्त व्हायचे किंवा यांना किती शरण जायचं, हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुमचं डोकं जेवढं साबूत आहे तेवढं लोकांचं भलं होईल. जर आपण एखाद्याचे काय म्हणतात भक्त झालो, तर आज आपण देशाची अवस्था बघतोय. आज आमच्या महाराष्ट्रामध्ये लहान मुलीवर इथं आपल्या बदलापूरची घटना, काल पण कुठेतरी एका ठिकाणी वाचलं, तेच अत्याचार रोज कुठल्या ना कुठल्या घटना जर होत असतील, तर मग महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्यात काय अर्थ आहे? जर आमच्या भगिनी जर सुरक्षित नसतील, आमची माणसं जर सुरक्षित नसतील, तर मग महापुरुषांचे विचार कुठल्या दृष्टीने इथे रुजलेले आहेत? आजही आपण माणसात का भेद करतो? हे झालं पाहिजे की नाही? जर देशाला पुढं न्यायचं असेल, या महाराष्ट्राला पुढे न्यायचं असेल ना, तर इथला प्रत्येक नागरिक, इथला प्रत्येक व्यक्ती एकमेकाच्या हातात हात घेऊन एकमेकांसोबत गेला पाहिजे. त्यावेळेस महापुरुषांना जी अपेक्षित जे राज्य होतं, अपेक्षित जो देश होता, तो घडेल. नाहीतर मग येरे माझ्या मागल्या. आणि म्हणून म्हणायचं, सुभेदाराच्या सूनचा काळ शिवाचा होता बाई, गेली शिवशाही, मागून आली पेशवाई. आज नाक्या उभं, गल्ली गल्लीत उभं, नाक्या उभं वाईट माझे माय, नाक्या उभं वाईट माझे माय, हे नाक्या उभं वाईट माझे माय, हे नाक्या उभं वाईट माझे माय, हे नाक्याचा आवडीला देतो ग माझे माय, नाक्याचा आवडीला देतो ग माझे माय. जिनची केली वैर दादा, जिनची केली वैर, जिनची केली वैर दादा, जिनची केली वैर, जिनची केली वैर दादा, जिनची केली वैर. जिनची केली वैर दादा, जिनची केली वैर, जिनची केली वैर दादा, जिनची केली वैर. पाटाच्या पारात पार इथं आदत ती दिसतो करी गतानी गदा, फेरी जिंदगीला शेताच्या पातीत आम्ही जिंदगी पेरली, शेतसरीच्या कुशीत याची वाढ करारली, याची भरली खरी, याची भरली खरी आमची अस्मराम माळी. जिनची गेली वैर दादा, जिनची गेली वैर, जिनची केली वैर दादा, जिनची केली वैर, जिनची केली वैर दादा, जिनची केली वैर. उठा जारोळी, उठा जारोळी, जिनची केली वैर दादा, जिनची केली वैर, जिनची केली वैर दादा, जिनची केली वैर, जिनची केली वैर दादा, जिनची केली वैर.
शिवाजी महाराजांबद्दल सांगतोय किंवा बोलतोय, पण हा म्हणजे कॉलेज म्हटलं आणि स्टुडंट म्हटलं की काहीतरी बंधनं नकळतपणे येतात आणि ती यायला हवी. पण आपण ज्या अवस्थेमध्ये आहोत आता, ज्या वयामध्ये आहोत, ते वय खूप शिकण्यासारखं आहे. आम्ही मोबाईलवर खूप सर्च मारतो आणि मोबाईलवर खूप काही गोष्टी शोधतो, तर या गोष्टी पण शोधल्या पाहिजेत. पण गुगल पण तेच दाखवतं जे गुगलला आपण देतो, है ना. तर त्या गुगलला दिलेल्या गोष्टी ते परत आपल्याकडे फेकतं. तर त्याच्याबरोबरच नंतर आपण दुसरीकडेही अभ्यासलं पाहिजे, है ना. शिवाजी कोण होता जरा पानसरेंचं कधीतरी वाचलं पाहिजे, है ना. पानसरेंचा खून होतो, छत्रपती शिवाजी महाराजांवर पुस्तक लिहिलं तर त्यांचा खून होतो. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण? रामदास स्वामी. आणखी संत तुकाराम. आणखी जिजाऊ. आणखी दादासाहेब कोंडके. आणखी अजून तुम्ही असं शांत नका रे बसू. आपण आपली या परीक्षा चालली नाही, फक्त एक आपण जनरल चर्चा करतोय. म्हणजे दादाजी कोंडदेव, रामदास स्वामी, जिजाऊ, आणखी तुकाराम महाराज, आहे ना, हे गुरु होते असं म्हटलं जातं. मी जेव्हा शाळेमध्ये होतो ना, त्यावेळेस आम्हाला 1 मार्काला प्रश्न होता, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण? तर आम्ही लिहायचो दादाजी कोंडदेव, है ना. पण नंतर ज्यावेळेस आमचं कॉलेज झालं त्यावेळेस आम्हाला कळलं, इतिहासामध्ये थोडीशी संशोधन झालं आणि म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु दादाजी कोंडदेव नव्हते तर तुकाराम महाराज होते. म्हटलं अरे इतके वर्ष आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चुकीच्या माणसाकडनं शिकत होते, है ना. महाराजांचे गुरु तर तुकाराम महाराज, आमचे रामदास स्वामींची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची कधी भेटच झाली नाही असा इतिहास आहे. म्हणजे अजून इतिहासात दाखला नाही की त्यांची भेट झालेली आहे. तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या 1-2 भेटी झालेल्या असं इतिहासामध्ये आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांचे विचारांवर चालण्याचा प्रयत्न करत होते. छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या विचाराने प्रभावित होऊन नंतर त्यांनी खूप आपल्या रयतेच्या राज्यामध्ये बदल केले, हे सुद्धा इतिहासात नमूद आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणतात की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ आणि कोमटी, म्हणजे जोपर्यंत बीज चांगलं होत नाही तोपर्यंत आमची फळं चांगली येणार नाही. म्हणजे बीज कुठलं आहे? हे शाळेमधलं बीज आहे, हे कॉलेजेस मधलं बीज आहे ना. तर आमच्या शाळेमध्ये आणि कॉलेजेसमध्ये या बीजाला जोपर्यंत चांगलं पोषक आहार जात नाही तोपर्यंत आमचा मेंदू पोषक कसा होईल, है ना. मग छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराज काय म्हणतात बरं, सोबत गाऊया आपण एकदा. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, सोबत आहे. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, सोबत. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. सपान पडल ग आकरीत घडल ग, सपान पडल ग आकरीत घडल ग, डोळ्याचं पारण विठ्ठल ग बाई, विठ्ठल ग बाई, विठ्ठल ग बाई. गोडीचा भंगाची लागली ज्याला त्याला, नात निसर्गाशी जुडल ग बाई, जुडल ग बाई, जुडल ग बाई. हे संत महात्मे तपाला बसलेत, साड्यांनी एकतेचे कीर्तन रचलेत, सुगंधी दरवळ साराच बाई, मनात ध्यानात इटाळच नाही, इटाळच नाही, इटाळच नाही. बिलाच्या चोळ्याची तर चाह भरपूर, बघून आलं उर भरून ग बाई, भरून ग बाई, भरून ग बाई. झाडांचीच हवा, झाडांचीच कवा, झाडच जगण्याला मरणाला बाई, मरणाला बाई, मरणाला बाई. सपनात होत हे सार, पण वाहत उलटच वार. संधी साधूंची जरा झाली या बैठक, ठेकेदारांनी तवा मांडलं या मत. अरे आता सुटणार, देश सुधारणार, रस्ते विस्तारणार, मेट्रो
दिसतैना सार जमून जाई उघड डोळे राजा तुला दिसतैना हे सार जमून जाई उघड डोळे राजा तुला दिसतैना हे सार जमून जाई उघड डोळे राजा तुला दिसतैना आधार माय धरणी माय माय माझी सृष्टी मानवाला येऊ दे निर्मळतेची दृष्टी वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे म्हणे होय वृक्षवल्ली मनाशी संवाद आपला जीवाद आपणाची आपला जीवाद आपणाची तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज नामदेव ही परंपरा खूप मोठी आहे आणि या परंपरेचा पाया या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने रुजवण्याचं काम कुठल्या राजाने केलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आमचं वय आता काय आहे, घडायचं आहे का बिघडायचं आहे ना. पण तुकाराम महाराज आम्हाला म्हणतात आहे ना, मी सुरुवातीला म्हटलं NSSचे कोण आहे ना, ते NSSच्या मुलांचं काहीतरी वेगळं चालू असतंय ना, त्यांची शिबिरं असतात, त्यांचे काहीतरी वेगळे ऍक्टिव्हिटीज असतात आहे ना, तर ते जरा वेगळं काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यांना त्यांच्याशी आमचा कॉन्टॅक्ट जरा जास्त होत असतो आणि सगळ्या मुलांशी कॉन्टॅक्ट होण्याची कमी संधी मिळत असते आणि ती संधी आता ही मिळालेली आहे ना. म्हणजे तुकाराम महाराज काय म्हणतात, ही लोक बिघडलेली, हे आमचे सर वगैरे आहेत ना, सगळे बिघडलेले आहेत आणि ही बिघडलेली लोक काय करतात माहिती का, हे आमच्या समोर येतात आणि मग आम्हाला सांगतात की असं करा तसं करा हे करा ते करा, म्हणजे हे आम्हाला पण बिघडवतात है ना. मग हे घडायचे की बिघडायचे हे आपल्या हातात असतं. मग तुकाराम महाराज काय म्हणतात माहितीये का, आम्ही बिघडलो आम्ही बिघडलो आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना आम्ही बिघडलो तुम्ही माईक सोबत नाही तर म्हणताय लय सांगायला लागले शिकवायला लागले आग लागलं म्हणतात काय आम्हाला असं काहीतरी झालं की झालं का माहिती का. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. सद्गुरूच्या संगे सद्गुरूच्या संगे संगे हो सद्गुरूच्या संगे तुला बिघडला सद्गुरूच्या संगे शिष्य बिघडले शिष्य बिघडले सद्गुरूची झाले शिष्य बिघडले. हे आवाज बाहेर जात नाही, आवाज दाबण्याचं काम बाहेर नाही का, हे बाहेर म्हणतात की चांगलं तुला चांगलं शिकलं पाहिजे ना, पण जर जोरात तुम्ही विचारलं ना हो याचा उत्तर काय हे असं असं सांगतात हे खरं आहे का, असं जर तुम्ही विचारलं ते म्हणजे हळू शांत बसलाय. कारण एक तुम्हाला संदेश येतोय, तो संदेश काय येतं माहितीये का, बोलू नका, शांत राहा, सहन करा.
बोलू नका, शांत रहा, सहन करा, नाहीतर तोंड दाबून बुक्क्यांचा मारा होईल. बोलू नका, शांत रहा, सहन करा, नाहीतर तोंड दाबून बुक्क्यांचा मारा होईल. तुमची लक्तरा तोडण्यासाठी कुत्र्यांचा मेळा गोळा होईल, नाहीतर होईल तुमचा खून पानसरे, कलबुर्गी, दाभोळकर, गौरी लंकेश सारखा. म्हणून बोलू नका, शांत रहा, सहन करा. अरे इथे महान संतांनाही नाही सोडलं. अरे इथे महान संतांनाही नाही सोडलं तर आमची झाडकी पत्ती. अरे इथे महान संतांनाही नाही सोडलं तर आमची झाडकी पत्ती. म्हणून बोलू नका, शांत रहा, सहन करा. इथे जन्मतःच पडणारा कमरेवरचा फटका तुम्हाला सांगतो की आत्ताच सहन करून घे. जन्मतःच कमरेवर पडणारा फटका तुम्हाला सांगतो की आत्ताच सहन करून घे, कारण आयुष्यभर लाखो करोडो अब्जावधी फटके तुला सहन करायचे. म्हणून आत्ताच बोलू नका, शांत रहा, सहन करा. पण तुम्ही आहात का तथागत गौतम बुद्धांचे वंशज? तुम्ही आहात का अशोक सम्राटांचे वंशज? तुम्ही आहात का ज्योतिबा फुल्यांचे वंशज? तुम्ही आहात का सावित्रीमाईचे वंशज? तुम्ही आहात का जिजाऊचे वंशज? तुम्ही आहात का छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज? तुम्ही आहात का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज? असाल तर बोला, नाहीतर बोलू नका, शांत रहा. है ना? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी कितव्या वर्षी शपथ घेतली स्वराज्य स्थापनेची? 16व्या वर्षी शपथ घेतली स्वराज्य स्थापनेची. आज आमचं वय काय आहे? 16च्या पुढेच असेल नक्की ना? है ना? म्हणजे ज्या वयामध्ये आम्हाला काय करावं हे कळत नाही, 20च्या 25च्या पुढे गेलो तरी आम्हाला कळत नाही की आम्ही कुठली फॅकल्टी निवडली पाहिजे. आर्ट्समध्ये गेलो चुकी केली का? कॉमर्समध्ये गेलो चूक केली का? है ना? सायन्समध्ये गेलो चुकी केली का? है ना? एवढा आम्हाला कळत नाही बाबा कुठला जॉब निवडावा, हे आम्हाला ज्या वयात कळत नाही त्या वयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शपथ घेतात स्वराज्य स्थापनेची. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू फासावर लटकले. कितव्या वर्षी लटकले? 21. म्हणजे ज्या वयात आम्ही आता आहोत त्या वयामध्ये ते म्हटले की आजादी झुटी आहे और देश की जनता भूकी है ना? आमचा प्रश्न काय होता? भुकेचा होता. आणि तिकडे ते लढवत कशावर होते? जाती आणि धर्मावर. छत्रपती शिवाजी महाराज एका लेटरमध्ये लिहितात, तालुका चिपळूण, मौजे, हलवर्ण इथे जेव्हा खूप जोराचा पाऊस होतो, मावळे जंगलामध्ये थांबतात आणि त्यांना 4 दिवसच थांबायचं असतं. पण पाऊस जास्त झाल्यामुळे त्यांना आणखीन काही दिवस थांबावं लागतं. धान्य संपायला लागतं. सैन्य जरा उपाशी पडतं. मग छत्रपती शिवाजी महाराज सैन्याला पत्र लिहितात. पत्रात लिहितात की मला माहिती आहे की जोराचा पाऊस आहे, तुम्हाला थांबावं लागणार आहे, तुमचा काही काळ जंगलामध्ये जाणार आहे, तुमचं धान्य संपत आले, बहुतेक तुमच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते. पण कुठल्याही मावळ्याने, कुठल्याही सैनिकाने माझ्या रयतेला त्रास द्यायचा नाही, माझ्या गावामध्ये जाऊन माझ्या लोकांचं धान्य लुटायचं नाही, असं छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या मावळ्यांना सांगतात. हे छत्रपती शिवाजी महाराज होते. आत्ताचे आमचे राजे काय करतात माहितीये का? तुझं संपत आलंय का? जा लोकांमध्ये जा आणि लुटायचं, किती लुटता येते ते बघ, है ना? त्याचं तर संपलंय, त्याचं तर भरतंय, पण आमचं पण घेते. असे आत्ताचे मावळे आहेत, है ना? मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात काय होतं? अरे शिवरायांच्या छायेखाली, अरे शिवरायांच्या छायेखाली मुळीच नव्हती वान, अरे आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. काळ्या राती तळपत होते तिच्या रूपाचं, काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं, अशी देखणी होती एका मुसलमानाची सून, अशी देखणी होती एका मुसलमानाची सून. राजे
बाहेर देशात शिकवलं जातं मॅनेजमेंट ना. महाराजांचं जे मॅनेजमेंट होतं पाण्याचं म्हणा शेतीचं म्हणा हे मॅनेजमेंट उत्तम होतं, उत्तम दर्जाचं. जर तेच म्हणलं राजाचा आदर्श घेऊन जर लोक सत्तेत येत असतील तर त्यांनी तो किती पुढे नेला पाहिजे नाही का. आणि म्हणून अरे औत काठी आणि बियाणे रयतेसाठी पुरविली, रयतेसाठी पुरविली, रयतेसाठी पुरविली. दुष्काळाच्या संकटकाळी घरबंदी राबवली, घरबंदी राबवली, घरबंदी राबवली. नाही तर आता आमच्या शाळेच्या बुक्सवर कर लावलेले, आमच्या साधनेवर कर लावलेला आहे. लक्षात घ्या. त्यावेळेस महाराज दुष्काळ ज्यावेळेस पडतो त्यावेळेस करबंदी करतात. म्हणजे इतकं जनतेचं इतका कळवा त्या राजाला होतो. अरे औत काठी आणि बियाणे रयतेसाठी पुरविली, दुष्काळाच्या
कोरोनाच्या संकट काळी करबंदी राबवली, करबंदी राबवली. परक्या व्यापाऱ्यांना जर फसवली बाजारी, जर फसवली बाजारी, जर फसवली बाजारी. जगात धोरण नवे निर्मिले वाले मराठी व्यापारी, वाले मराठी व्यापारी. आले म्हणतात गुरुपुत्रांना अगोदर नोकऱ्या मी त्यावेळेस महाराजांनी करून ठेवलो. गुरुपुत्रांना व्यवसायासाठी मदत त्यावेळेस महाराजांनी केली. हे व्यापाराचं धोरण आज कुठेतरी गायब आहे. आणि म्हणून राजे झाले शिवबा त्यांची काय सांगू बात. अरे राजे झाले शिवबा त्यांची काय सांगू बात. राज्याभिषेका दिवशी झाली हर दिवसानी रात. काय झालं? आडवी आली जात शिवबाला, आडवी आली जात, आडवी आली जात शिवबाला, आडवी आली जात. आजही या देशाचा जो मुख्य प्रश्न आहे ते यांच्या गरिबीचं, गरीब श्रीमंतीचं किंवा उच्च नीच राज्याचं जे राजकारण म्हणा किंवा विचार म्हणा, हे जे काही चाललेलं आहे त्याचं जो मूळ जर काय आहे तर इथली ती जाती व्यवस्था. या जाती व्यवस्थेने महापुरुषांना प्रचंड खेळलेलं आहे आणि त्याच्यात शिवराय देखील सामील आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला माहितीये का? 6 जून 1674. हा औपचारिक राज्याभिषेक होता, एवढं माहिती का आपल्याला? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जगाने बघितला पाहिजे असा करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी ब्राह्मण लागणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी जगातला महाराष्ट्रातला मोठा ब्राह्मण घेऊन या. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठला ब्राह्मण करण्यासाठी तयार झाला नाही. का झाला नाही? कारण छत्रपती शिवाजी महाराज हे शूद्र आहेत. शूद्राचा राज्याभिषेक आम्ही करू शकणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की राज्यात नाही, आता भारतामध्ये जा. भारतामध्ये बघा कोण ब्राह्मण येतोय का? सगळं भारत हिंदून काढला पण एक ब्राह्मण भेटत नव्हता. शेवटी एक काशीचा गागा भट्ट हा म्हटला की छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही राज्याभिषेक करू. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायचा आहे 6 जून 1674 तारीख फिक्स झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायचा आहे. छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक करू पण आम्हाला एवढे पैसे लागतील. गागा भट्टाने एवढे पैसे घेतले की राज्याचा अर्धा कोठार खाली झाला. इतके पैसे गागा भट्टाला दिले. गागा भट्ट छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायला आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला पण कसा झाला माहितीये का? छत्रपती शिवाजी महाराजांना टिळा लावण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा सगळ्यात मोठा झालेला अपमान होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा या महाराष्ट्रात खरा कोण असेल तर तो मी सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडाच्या पायथ्याशी राज्याभिषेक झाला. पायाच्या डाव्या अंगठ्याने टिळा लावून आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा नंतर राज्याभिषेक घडवून आणला जो चांगल्या रीतीने झाला. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो इतिहासामध्ये झालेला अपमान आहे त्याचा बदला घ्यायचा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृतीचं दहन केलं. आणि या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा मावळा जर कोण असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून म्हणायचंय आडवी आली जात शिवबाला, आडवी आली जात, आडवी आली जात शिवबाला, आडवी आली जात. अरे गुरु म्हणून माती मारले कुठे होते सांगा, ओ गुरुजी कुठे होते सांगा, ओ गुरुजी कुठे होते सांगा. सोने नाणे लुटून गेला, सोने नाणे जो अर्धा खजिना झाला महाराजांच्या राज्याभिषेकाला. एवढे सगळं
सोनं, त्याच्यात गाई, ते सगळं जे काही सामान होतं ते एवढं सगळं सामान त्या गागा भट्टाला. आणि मग गागा भट्टाचा मृत्यू कसा झाला माहिती आहे तुम्हाला? हे जे नीच कृत्य ज्या गागा भट्टाने केलं त्याचा मृत्यू हा संस्कुंपात झालेला आहे. त्याच्यामुळे निसर्ग हा प्रत्येकाला काय म्हणतात आपण जे कर्म करतो त्याची ती पावती देत असतो. आणि म्हणून म्हणायचं अरे गुरु म्हणून माती मारले कुठे होते सांगा, गुरुजी कुठे होते सांगा, गुरुजी कुठे होते सांगा, सोन्या नाणे लुटून गेला काशीला काका, कुठे होते सांगा, गुरुजी कुठे होते सांगा, कुठे होते सांगा, गुरुजी कुठे होते सांगा. गनिमाचा झेंडा फडके, गनिमाचा झेंडा फडके, ओढले गळ्यातील मडके, ओ राजे शिवराजे, ओ राजे शिवराजे, सर्वांचा पालन करता तो समधर्मो का दाता, ना पूजा भाव कोणाचा, हिंदूचा वा तुर्कांचा, बांधल्या मशिदी त्याने पुराणच ते सन्माने, तू कोमा गुरुजी ज्यांचा घ्या घरात मी शिवबाचा, ओ राजे शिवराजे, ओ राजे शिवराजे. इतिहासातून विष पेरले उगवतात दंगे, दंगे ओ दंगे, दंगे ओ दंगे. इतिहासातून विष पेरले उगवतात दंगे, लिहित बसले बाजार गुणगे वाचतात अंधे, अरे धर्माचा का साथ चढविता सत्ता चोरांना, आणि भयगुणामध्ये गाणा चौथा लंगड्या मोरांना, हो द्यावदान जी तुकाचं मान जी, द्यावे डोळे जी सुखाचे सोहळे जी, हो राधे जी 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 शुभाजी जी जी, 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 राधे जी 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 शुभाजी जी जी. छान म्हणतो, तू म्हणतो फूल की खुशबू को कितना भी छुपा छुपा नहीं सकते, फूल की खुशबू को कितना भी छुपा नहीं सकते, चांद को हथेली से कितना भी ढक नहीं सकते, यूं तो नाप लेते हैं ऊंचाई आसमां की, मगर मेरे शिवबा की ऊंचाई कोई नाप नहीं सकता. छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराज म्हणजे संभाजी महाराजांचा जो आता चित्रपट आलेला आहे आणि त्यातून किती संभाजी महाराज आलेले आहेत किती समजलेले आहेत आम्ही अजून पाहिलेला नाही, तो बघण्याचा प्रयत्न करतो. पण ती लढाई वेगळी होती, ती विचारांची लढाई होती आणि ती विचारांची लढाई विचाराने जिंकण्याचं सामर्थ्य छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये होतं आणि म्हणून त्यांनी आयल्या गेल्यांना आमचा गुरु बनवला नाही तर तुकाराम महाराजांना बनवलं है ना. आणि येणाऱ्या काळात हे म्हणजे आम्ही मुद्दामून आहे ना म्हणतो की हे कार्यक्रम जे आहे ना ते मुलींसाठी झाले पाहिजे. मुलींसाठी का झाले पाहिजे? कारण जेव्हा एक जिजाऊ होते ना तेव्हा असे कित्येक शिवाजी महाराज तयार होतात है ना. म्हणजे आम्हाला वाटतं आम्ही कॉलेजेसमध्ये जातो, शाळेमध्ये जातो, तर मुलांना आम्ही प्रश्न विचारतो की तुला मोठं झाल्यावर काय व्हायचं, तर मुलं खूप छान उत्तरं देतात. मला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, IPS ऑफिसर व्हायचंय, कलेक्टर व्हायचंय. म्हणजे एका मुलाला मी विचारलं तुला मोठं झाल्यावर काय व्हायचं, तर तो मुलगा म्हटलं की मला शाहरुख खान व्हायचं. तर मी म्हटलं की शाहरुख खान का बघा नाही, जवान पिक्चर आला थोडी चांगली ऍक्टिंग केली, मला शाहरुख खान व्हायचं. मी म्हटलं ठीक आहे बाबा. एका मुलाला विचारलं तुला काय व्हायचंय, तो म्हटला मला सलमान खान व्हायचंय. मी म्हटलं बरं ठीक आहे सलमान खान. एका मुलीला विचारलं तुला मोठं झाल्यावर काय व्हायचंय, ती म्हटली मला आलिया भट व्हायचंय. मी म्हटलं आलिया भट म्हटलं आली ती खूप चांगली ऍक्टिंग करते, मला आलिया भट व्हायची. एकीला विचारलं तुला काय व्हायचंय, ती म्हटली मला कॅटरीना कैफ व्हायची.
मी म्हटलं कॅटरीना कपूर चांगली गोष्ट आहे. मी म्हटलं एका मुलीला विचारलं तुला मोठं झाल्यावर काय व्हायचंय, तर ती म्हटली मला मोठं झाल्यावर लग्न करायचंय आणि एका मुलाची आई व्हायची. म्हटलं हिचा विचार म्हणजे हिचं ऍम्बिशन काहीतरी वेगळं आहे. नाही तिच्याच बाजूच्या लाईनवर एक मुलगा बसलेला, त्याला मी विचारलं तुला मोठं झाल्यावर काय व्हायचंय, तर तो म्हटला मला त्याच मुलाचा बाप व्हायचा. आवडी मुलं पण आम्हाला भेटतात आहे ना. मग आम्ही विचार करतो आणि मग आम्ही विचार काय करतो की यांना शाहरुख खान व्हायचंय, सलमान खान व्हायचं, आलिया भट व्हायचंय, कॅटरीना कैफ व्हायचं, सगळं व्हायचं आहे ना. पण ज्या महाराजांनी 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेचं स्वप्न घेतलं आणि स्वराज्य स्थापन केलं, इतक्या महाराष्ट्राला जगाला हलवून टाकेल इतकं मोठं स्वराज्य निर्माण केला, इतका मोठा इतिहास निर्माण केला, असं छत्रपती शिवाजी महाराज बनावं असं आम्हाला का वाटत नाही, असे संभाजी महाराज बनावे असं आम्हाला का वाटत नाही, असं ज्योतिबा फुले सावित्री बनावं आम्हाला असं का वाटत नाही. मग आम्हाला वाटतं की आमच्या मुलांमध्ये कोण असावं आणि आमच्या मुलींमध्ये कोण दिसावं. मग आम्हाला काय वाटतं, शिवबाला जसं घडविलं तिनं तशी जिजाऊ असावी, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी, दुखावलेल्या कोटी दिनांची आई रमाई असावी, मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी, जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी, जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी, शिवाला छत्रपती शिवाजी महाराज बनेल. आई म्हणते मला माहितीये घरात नाटकाचे कपडे पडलेत ते घालशील, माझ्या समोर येशील, उभा राहशील आणि म्हणशील बाग मी छत्रपती शिवाजी महाराज झालो. मुलगा म्हणतो नाही नाही, तू मला फक्त सांग मी छत्रपती शिवाजी महाराज बनू का, मी एका सेकंदात छत्रपती शिवाजी महाराज बनेल, मी काही क्षणात छत्रपती शिवाजी महाराज बनेल. आई म्हणते ठीक आहे, छत्रपती शिवाजी महाराज बनून दाखव. मुलगा म्हणतो आई मी छत्रपती शिवाजी महाराज एका सेकंदात बनेल, मी काही क्षणात छत्रपती शिवाजी महाराज बनेल, पण आधी तुला जिजाऊ बनावं लागेल. महाराज जन्माला यावे पण शेजारच्या घरात है ना, संभाजी महाराज जन्माला यावे पण शेजारच्या घरात, शाहू महाराज जन्माला यावे पण शेजारच्या घरात, ज्योतिबा फुले जन्माला यावे पण शेजारच्या घरात, आमच्या घरात नको. का नको? त्यांचे विचार आमच्या घरात सुद्धा जन्माला आले पाहिजे. आणि म्हणून ही जिजाऊ काय होती, स्वराज्याचं बाळ कडू जिजाऊन पाजलं, जिजाऊन पाजलं, जिजाऊन पाजलं, म्हणून शिवरायांचं नाव जगामध्ये गाजलं, जगामध्ये गाजलं, जगामध्ये गाजलं. माता जिजाऊ परी बाळाला, माता जिजाऊ परी बाळाला घडविणारी असावी, दुखावलेल्या कोटी दिनांची आई रमाई असावी.
माता तुमच्याकडे सावी, जिजाऊ सावित्री लंगमाई माता तुमच्याकडे सावी, जिजाऊ सावित्री लंगमाई माता तुमच्याकडे सावी. ज्योत झाली सावित्री, ज्योत झाली सावित्री. सावित्रीबाई फुले माहिती आहे सगळ्यांना? कोण आहे सावित्रीबाई फुले? पहिली महिला शिक्षिका. हा? पहिली महिला शिक्षिका. एकदा जोरदार टाळ्या. या सावित्रीबाईने जगातली पहिली महिला शिक्षिका ना भारतातली. तिने काय केलं बरं? मुलींना शिकवलं आणि मोठं केलं. मुलींना शिकवलं. असंच शिकवलं का? नाही, काय केलं मग त्यासाठी? तिने काही कष्ट घेतले का? शोषण केलं. हा? शोषण केलं. शोषण करून पहिले दगड शेला गेले त्यानंतर मुलींना शिकवून मोठं केलं. तिने दगड सोसली, शेण गोळे अंगावर घेतले आहे ना, आणि तेव्हा ते मुलींना शिकवू शकले ना. तुला माहितीये का पुणे? तुम्हाला भिडेवाडा माहितीये का? हा? इथे सरांची ओळख करून देतं ना. एका मुलीचं नाव घेतलं नभोपटाचं, मेरेज भिडेवाडा है ना. भिडेवाडा माहितीये का तुम्हाला? कुठे? पुण्यात. काय हा भिडेवाडा? मुलींची शाळा. ही शाळा आहे का अजून? आहे? त्या शाळेत कधी आपण गेलोय का? त्या शाळेचा फोटो बघितला का कधी आपण? तुम्हाला काय वाटतं ती शाळा कशी असेल? कशी असेल ती शाळा? काय वाटतं? 4-5 मजली असेल ना? नाही, कौलाची. आणखी ती शाळा कौलाची असेल ना? ती शाळा कशी असेल? म्हणजे व्यवस्थित असेल ना. आता मस्त, म्हणजे एवढ्या महान लोकांची जे वास्तू आहे ती आता मस्त व्यवस्थित असेल, डेकोरेटिव्ह केलेली असेल, बाजूने बगीचा असेल आहे ना, बाग वगैरे असेल, असं आहे ना. पण आम्हाला ज्या सावित्रीमाईने मुलीला शिक्षण घेता यावं, म्हणजे एका मुलीला प्लेटची लागण होते आणि सावित्रीमाईला वाटतं की लवकर बरी झाली पाहिजे, लवकर शिकली पाहिजे, म्हणून सावित्रीमाई तिला पाठीवर घेतात आणि दवाखान्यात नेतात. दवाखान्यातून परत पाठीवर घेऊन घरी आणतात. आणि असं करत असताना सावित्रीमाईला प्लेटची लागण होते. सावित्रीमाई हे सगळं काय करतात? कारण त्या मुलीला लवकर बरं होता यावं आणि लवकर तिला शिकता यावं, यासाठी ज्या माईने आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत मुलीला शिकता यावं याचा विचार करत राहिली, ती सावित्रीमाई भिडेवाड्याच्या एका खोलीमध्ये, एका लहानशा घरामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू करते. ती शाळा आता म्हणजे हे केलेली आहे, डिमोरलाइज केलेली आहे, डिमॉलिश केलेली आहे सगळी. तिथे आता फक्त मैदान शिल्लक आहे आणि तिथे आता वास्तू बनवण्याचा प्रयत्न शासनाचा सुरू आहे. शासन म्हटलेलं आहे की आता तिथे नवीन वास्तू उभी राहील आणि स्मारक उभे राहील आहे ना. म्हणजे त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एवढं आहे की आम्ही त्या वास्तूकडे बघण्याचा कधी विचार केलेला नाही किंवा आम्ही त्यांचा इतिहास शोधण्याचा विचार केलेला नाही. आम्हाला जयंती आली की आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आठवतात, संभाजीचा चित्रपट आला, संभाजी महाराजांचा चित्रपट आला की आम्हाला संभाजी महाराज आठवतात आहे ना. संभाजी महाराज हे व्यसनाधीन होते, संभाजी महाराज शिवाजी महाराजांचे द्रोही होते आहे ना, ते विद्रोह करायचे, ते विरुद्ध वागायचे, असा इतिहास आम्हाला सांगण्यात आला बरं का. आणि या इतिहासामध्ये कित्येक काळ लोक गाफील राहिले. म्हणजे हा गाफील राहण्याचं कारण काय? कारण आम्ही शोधत नाही. आम्ही शोधलं पाहिजे है ना. जोपर्यंत आम्ही शोधत नाही तोपर्यंत खरं सापडत नाही है ना. सगळ्यात पहिली डॉक्टर कोण आहे आपल्या भारताची? आनंदी गोपाळ आहे. म्हणजे आनंदी गोपाळ या काही शूद्र होत्या का? नाही ना. ती ब्राह्मण समाजातील आहे ना, ब्राह्मण होत्या ना त्या, म्हणजे त्या उच्चवर्णीयामध्ये होत्या. म्हणजे ही महिला म्हणजे ढोल गवार पशु शूद्र पशु नारी, ढोल गवार शूद्र पशु नारी सगळी ताडकते अधिकारी. म्हणजे काय? तर ढोल कसा पडवला तरी चालतो. शूद्र गवार माहितीये ना, ढोल माहितीये ना, ढोल अशिक्षित अडाणी है ना, त्याच्या खाली शूद्र आणि शूद्राच्या खाली सुद्धा ती महिला है ना. ही महिला एवढी शोषण करून, हिचं एवढं शोषण होत आहे की हिला शिकताही येत नाही, हिला साधं बाहेर पडताही येत नाही. अशा महिलांसाठी लढणारी ही सावित्रीमाई, तिच्यासाठी एका जोरदार टाळ्या. ही सावित्रीमाई काय करते? ज्योतिबाच्या ज्ञान दिव्याची ज्योत झाली सावित्री, ज्योत झाली सावित्री, ज्योत झाली सावित्री. तिच्या शिक्षण
म्हणजे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य हे माझ्या संविधानाला धरलेलं होतं, हे माझ्या संविधानावर तारलेलं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमी म्हणतोय, कारण आम्ही आमच्या मानवांना वाटण्याचा प्रयत्न आमच्या भारतामध्ये कुठेतरी चाललेला आहे ना. बाबासाहेब आणि इकडे कोण आपले शिवाजी महाराज, इकडे अण्णाभाऊ साठे आहे ना, अजून काहीतरी म्हणजे सगळे महामानव एका वृक्षाखाली, एका वृक्षाची मुळं आहेत आहे ना. हे सगळे महामानव जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत ही शक्ती आम्हाला साध्य करता येत नाही. आणि हा सगळा खटाटोप, हा जो कार्यक्रम करण्याचा जो काही घाट सगळ्यांनी घातलाय तो याच्यासाठी आहे की आम्हाला आमची एकी समजावी, आम्हाला आमच्या महामानवाचे विचार समजावे आहे ना. मग हे काय, ही रमाई काय होती? रमाई सगळ्यांना माहिती आहे? कोण आहे का असं ज्याला रमाई माहिती नाही? एका कॉलेजमध्ये गेलो, 2-3 मुली होत्या, त्यांना रमाई म्हणजे कोणतीच माहिती नव्हती. म्हणजे ही अवघड गोष्ट आहे. आम्ही मध्ये जिजाऊंचा फोटो घेऊन CST ला गेलो, तो व्हिडिओ जरा सोशल मीडियावर पण व्हायरल झाला. तो जिजाऊचे फोटो दाखवतायत, ते म्हणतात की ये पता नहीं, मतलब ये कोई महाराष्ट्र की कोई पुरानी औरत होगी है ना, कोई तो फ्रीडम फायटर होगा है ना. और म्हणजे असे बोलायला लागले. म्हणजे जिजाऊचा फोटो बघून पण त्यांना समजत नाहीये की आम्ही जिजाऊ कोण आहे हे सुद्धा आमच्या मुलांना माहिती नाही. आणि ती मुलं चांगली ग्रॅज्युएट झालेली, शिकलेली मुलं. म्हणजे ही परिस्थिती आपल्या देशाची आहे. म्हणजे एकाला विचारलं की राज्यघटना पता है क्या, तर तो म्हणतो की राज्य में कुछ तो घटा होगा, उसको राज्यघटना कहते. म्हणजे अवघड परिस्थिती आहे. म्हटलं भारतीय संविधान म्हणजे राज्यघटना हे त्यांना माहिती नाही, अशी परिस्थिती. मग ही रमाई काय होती? भीम वादळाचा शीतल वार झाली रमाई, वार झाली रमाई, वार झाली रमाई. सवे क्रांतीचा नारा झाली रमाई, नारा झाली रमाई, नारा झाली रमाई. रमाई बनी भीमसागराचा, रमाई बनी भीमसागराचा किनारा बनावी. दुखावलेल्या कोटी दिनाची आई रमाई असावी. माझ्यासोबत गाणं मी म्हणेन माझ्या मागे. जिजाऊ, सावित्री, रमाई, अहिल्याबाई होळकर. अरे बाई, हे नाव लय मोठे नाव आहे, ते घेताना तसेच घ्या नाही का. आणि एन्जॉय करा गाणं थोडं एन्जॉयमेंट झालं पाहिजे. ओके. जिजाऊ, सावित्री, रमाई, अहिल्याबाई होळकर, अहिल्याबाई होळकर, फातिमा शेख, जिजाऊ, रमाई, अहिल्याबाई होळकर, फातिमा शेख. मला जिजाऊ, सावित्री, रमाई आता तुमच्यामध्ये दिसावी. जिजाऊ, सावित्री, रमाई आता तुमच्यामध्ये दिसावी. जिजाऊ, सावित्री, रमाई आता तुमच्यामध्ये दिसावी. आता संध्याकाळीपर्यंत कार्यक्रम आहे, त्यामुळे माईक वापरतो आणि आताच ओरडलं की मग संध्याकाळी आवाज निघणार. पण तरी हा प्रयत्न सुरू आहे. खूप चांगली रील पाहिजे का. रील काय होती माहितीये का, की ह से बनता है हिंदू, म से मुसलमान बनता है. ह से बनता है हिंदू, म से मुसलमान बनता है, दोनों मिल जाए, ह और म मिल जाए तो हम बनते हैं. तो फिर एक शायर क्या कहता है पता है क्या? क्या क्या बनने आए थे, क्या क्या बना बैठे हैं. कोई मंदिर बना बैठा है तो कोई मस्जिद बना बैठे. अरे इनसे तो नस्ल परिंदों की अच्छी है, जो कभी मंदिर तो कभी मस्जिद पे जा
आपण गडूळ झाले, लक्षात घ्या. मणिपूर झालेले आपले, आजही मणिपूर जळते, लक्षात घ्या. आज आपण इथे किती शांत मस्तपैकी बसलेलो आहोत, आहे का नाही? बसलोय की नाही? तुम्ही ऐकताय, आम्ही गातोय, महाराज जयंती साजरी करतोय. पण आजही तिकडे मणिपूरमध्ये ही परिस्थिती नाही. लोक बाहेर निघायला घाबरतात. आजही तिथे दोन समुदायामध्ये ते चिथावणीपूर आणि या सगळ्या गोष्टी घडत आहेत. आजही दंगली होत आहेत, कोणतरी मारलं जातं. तर हे जे वातावरण आहे देशातलं, आज तिथे कुंभमेळ्यात लोक मारतायत, दिल्लीच्या स्टेशनवर लोक मारतायत, नाही का? तुम्ही आम्ही किती काय म्हणतात तसं प्रिव्हिलेज आहोत, नाही का? आपल्याला किती छान छान वातावरण आहे सध्या. हे जे दूषित झालेलं वातावरण आहे, हे बदलण्याचं काम तुम्ही करू शकता, नाही का? आणि म्हणून हे बदलण्यासाठी घडी 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 लफडा काय कोरे, लोचा काय कोरे, घडी 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 लफडा काय कोरे, ये लोचा काय कोरे, झोपडे में झंझट जामेला काय कोरे, घडी 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 लफडा काय कोरे, ये लोचा काय कोरे, झोपडे में झंझट जामेला काय कोरे. काय का राईट, काय का फाईट, काय का राईट, काय का फाईट, गरम काय कोरे, बेटा गरम काय कोरे, जलाए जिंदगी ऐसा धर्म काय कोरे, घडी 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 लफड़ा काय कोरे, ये लोचा काय कोरे, झोपड़े में झंझट झमेला काय कोरे. कारते पुजारी पुकारते मौला, कारते पुजारी पुकारते मौला, कदरे में राम लल्ला, कदरे में यीशु अल्लाह, कदरे में राम लल्ला, कदरे में यीशु अल्लाह. कदरों की खबर इनको भगवान से कनेक्शन है, अल्लाह से कनेक्शन है, अल्लाह से कनेक्शन. खबरों की खबर इनको देवों से बातें चलती, घंटियां मोबाइल की सब स्वर्ग से है बजती. ये ऐसे बातें करते ऐसे जैसे रोज ऊपर जाते और रोज नीचे आते, रोज ऊपर जाते और रोज नीचे आते. सवाल नीचे चलते, ये ऊपर कर रहे बैटिंग, सत्संग की साइबरों से देवों से चले चैटिंग. सवाल धरती के स्वर्गों की दवा देते, स्वर्गीय दवा खाके हम सीधे ऊपर जाते. देवों की जन्मभूमि कहलाने वाले पंडे, देवों की जन्मभूमि ये पढ़ने वाले पंडे, ये पॉलिटिकल गुंडे, ये पॉलिटिकल गुंडे, ये संसदीय पंडे. ईश्वरों का इलेक्शन से पंगा काय कोरे, मराठी का इलेक्शन से पंगा काय कोरे, और फिर भी अपना देश ऐसा दंगा काय कोरे. घड़ी 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 लफड़ा काय कोरे, ये लोचा काय कोरे, झोपड़े में झंझट झमेला काय कोरे, झोपड़े में झंझट झमेला काय कोरे, अरे झोपड़े में झंझट झमेला काय कोरे. काही प्रमाणात थोडं आम्ही काही गाणी तुमच्यासमोर सादर करण्याचा मुद्दा म्हणून प्रयत्न केला आहे. कारण पूर्ण एवढ्या वेळामध्ये आपण देऊ शकत नाही. पण या कार्यक्रमाला सादर करण्यासाठी खूप लोकांना धाडस लागतं. कारण हे सत्य बोलणं खूप अवघड आहे. म्हणजे आता व्हिडिओ खूप चालला आहे ना, पण तो अर्धा व्हिडिओ लोकांसमोर जर गेला ना, मग तो अर्धा व्हिडिओ काहीतरी लोक वेगळा पसरवतात आणि वेगळं काहीतरी घडतं आहे ना. असं सगळ्या लोकांसोबत झालेलं आहे. तर ते व्हिडिओ प्रसारित करताना पण आपण त्याची दक्षता घेऊ. आणि इथे आम्हाला बोलवलं त्यासाठी दांडगे सर प्राचार्य, कॉलेजचे प्राचार्य आणि नार्कलीस कॉलेज आणि आमचे सगळं स्टुडंट आणि आमचे सगळे शिक्षक यांचे मी आभार मानतो. धन्यवाद, थँक्यू. पुन्हा एकदा घोषणा देऊया. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, माता जिजाऊचा जय, माता जिजाऊचा जय, माता जिजाऊचा जय, छत्रपती संभाजी महाराजांचा जय, छत्रपती संभाजी महाराजांचा जय, छत्रपती शाहू महाराजांचा जय, छत्रपती शाहू महाराजांचा जय, बाबासाहेब आंबेडकर
भीमराव खत्रे यांच्या या सादरीकरणाबद्दल जोरदार टाळ्या वाजवून आजच्या या पोवाडा सादरीकरणाच्या कार्यक्रमामध्ये गायलेले पोवाडे यांच्यामध्ये आपल्याला समजलं की समाजामध्ये चाललेली स्थिती ही या सादरीकरणातून आपल्याला लक्षात आली. त्यांचा अर्थ, शिवाजी महाराजांचे वैशिष्ट्य या पोवाड्यांच्या आधारे सादर करण्यात आले. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर संदीपान नवगिरे सर यांना मी विनंती करते की आपण विद्यार्थ्यांच्या यशप्राप्तीसाठी यथायोग्य मार्गदर्शन आणि आजच्या कार्यक्रमाचे सारांश करून विद्यार्थ्यांना मौलिक विचार सादर करावे. डॉक्टर संदीपान नवगिरे सर. महाराष्ट्राचा राज्यदैवत श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना, कार्याला कोटी कोटी प्रणाम, त्रिवार वंदन. या जयंतीच्या निमित्तानं इतिहास विभागानं जो हा औचित्यपूर्ण असा शाहिरी जलसाचा कार्यक्रम आपल्यासाठी आयोजित केला, पोवाड्याचा कार्यक्रम आपल्याला आयोजित केला, त्याबद्दल इतिहास विभागाचे मनापासून आभार मानतो. आणि हे जे दोन शाहीर समोर बसलेले, तर या महाराष्ट्राला शाहिरी कलावंतांची फार मोठी परंपरा आहे आणि त्या शाहिरी परंपरेचे हे दोन्ही पाईक आहेत. यांना आपण जोरात टाळ्या वाजवून त्या पाईकाची किती निष्ठेनं, कळकळीनं, पोटतिडकीनं ते पुढे घेऊन जात आहे, हे तसं सोपं नाहीये. रोज ज्याला म्हणतो आपण पदभ्रमंती फिरायचं, लोकांची उपेक्षा, लोकांची टीका, ज्याला आपण घरच्या भाषेत बोलायचं तर लष्कराच्या भाकऱ्या वाजणं. आज जवळपास शाहिरी करणं म्हणजे तसंच आहे. त्यांचा सन्मान, त्यांचा मोबदला, त्यांच्या सगळ्या कार्याची चमक, त्याचं नेमकं काय मोजमाप केलं जातं आपल्या समाजामध्ये. खरं बघायला गेलं तर हे समाजकार्यच आहे. आकाश पवार आणि भीमराव शेखरे यांचं खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आमच्यासारखे वर्गात 50 मिनिटं बोलणारे लोक वेगळे आहेत. म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी एकदा नाशिकमध्ये माझी 100 भाषणं आणि कर्डकांचा एक जलसा सारखाच आहे. इतकं प्रभावी या सगळ्या लोकांचं काम आहे. मी फार आपला वेळ घेणार नाही, पण मित्र हो, आज यांनी जे काही गीतामधून सादर केलेल्या विचारांच्या गोष्टी आहेत, आज मला तर खूप आजूबाजूला बघितल्यानंतर चिंता वाटते आपल्या सगळ्या भविष्यात येणाऱ्या पिढ्यांची, की आज या सगळ्या महामानवांनी रक्ताचं पाणी करून, रात्रीचा दिवस करून, जीवाचं रान करून, हाडाची काढ करून ही जी काही माणसांच्या अवतीभोवतीची जीवसृष्टी आहे ती सुखकर करण्यासाठी किती लोकांनी कडी मेहनत घेतली आपल्यासाठी. या लोकांच्या का जयंत्या साजऱ्या करायच्या, पुण्यतिथी साजरी करायची, त्याचं उत्तरदायित्व आपण निभावायचं आहे. आपला संसार, आम्ही दोघं राजा राणी, याच्यासाठी तुमचं आमचं जीवन नाही. हे सगळे आपले मोठे आदर्श, त्या आदर्शांचे विचार आपण स्वतः अंगी बांधून ते आपल्या मुलांना, आपल्या पिढीला ते संक्रमित करायचे, पुढच्या पिढीला द्यायचे. आज सगळं अवतीभोवतीचं जग इतकं आपल्याला सगळं वेगळ्या वेगळ्या मोहजाळामध्ये अडकवत चाललेलं आहे की आपणही फसत चाललेलो आहे. ज्या पद्धतीनं भारतामध्ये आणि जगामध्ये ज्या काही सत्ता सध्या येत आहे, त्या सत्ताधाऱ्यांची जर क्वालिटी, शिक्षण, त्यांचे फंडे सगळे बघितले की या महामानवांनी केलेल्या कामाला कुठंतरी दूर दूर कोसो संबंध नाही असं जाणवायला लागतं आपल्याला. आज पैसा आणि सत्ता हे सर्वस्व झालंय लोकांचं.
माणूस कितीतरी दूर फेकला गेलाय, माणुसकी कितीतरी दूर फेकली गेली. तर छत्रपती आपल्याला जर आपल्या जसं एका यांनी फार छान सांगितलं होतं, लोकांच्या अंगात येतं, मग ते स्त्री असतील पुरुष असतील. पण तुम्ही कधी ऐकलंय का एखादा महामानव अंगात येतो कुणाच्या? देवी येते अंगात. देवी कमी पडला म्हणून देवही धावत येतो अंगात. पण आपल्याकडे महामानव कुणाच्या अंगात येत नाही. खरं अंगात आले पाहिजेत महामानव. तर मी फक्त एक गोष्ट सांगून थांबतो की आपण ज्या वयात आहोत, आता मी माझं 12वी पर्यंत जग थोडस मुद्दाम सांगतो. अनुभवाचे बोल असलं की जरा पटकन ते मनात रुजतं. 12वी पर्यंत मी असाच तुमच्यासारखा सर्वसामान्य लोकांसारखा, की काही आपली स्पष्ट भूमिका नाही, विचार नाही, काय नसतं. पेपर वाचन पण नव्हतं तेव्हा. पण जेव्हा FYBA SYBA पासून मी पॅरिजेस मध्ये जायला लागलो, तर तिथं आम्हाला शिकवणारे शिक्षक सुदैवानं आम्हाला फार चांगल्या विचारांचे लाभले. जसं यांचा एक पुरोगामी सगळ्या विचारांचा एक अजेंडा आहे जगण्याचा विचारांचा, तसं आम्हालाही बरेचसे शिक्षक हे पुरोगामी विचाराचे लाभले. आणि आपण म्हणतो ना की आपण आई वडिलांना बघत बघत, गुरूंना बघत बघत बरंच काही शिकतो. आम्ही ते शिकतो. आज छत्रपती आपल्याला जर हवे असतील तर आपल्याला काही गोष्टी सोडाव्या लागतील. जर आपल्याला छत्रपती हवे असतील तर पहिल्यांदा जातीची गिनासदारी सोडावी लागेल. की आज जे आजूबाजूला हिंदू मुस्लिम करण्यामध्ये दंग झालेले आहेत लोक, तर ते पहिला बंद करावं लागेल. तर आपण छत्रपतींना स्वीकारण्यासाठी पहिली पात्रता आपली आहे. जात विषय डोक्यातून बाद. जर छत्रपतींनी जात शब्द ठेवून जर कामगिरी करायला घेतली असती ते एवढे सक्सेस झाले नसते. 18 पगड जातीचे लोक सैन्य ते का उभं करू शकलं? उदार ज्याला आपण म्हणूया मतवादी दृष्टी, जात धर्म पंथ विशिष्ट विचारधारा याच्या बाहेर जाऊन लोक कल्याणाची दृष्टी होती त्यांच्या डोक्यामध्ये. पोकळ घोषणा देऊन काही होणार नाही, जग बदलणार नाही. नुसतं आपण म्हणलं जय शिवाजी जय भवानी झालं आपलं काम, अजिबात नाही. आत हृदयातल्या आंतर हृदयाला काहीतरी आपण जाग घातली पाहिजे की मी कुठल्या विचाराचा बनला पाहिजे. ही जी काही लोक आहेत ती अशीच लक्षात नाही राहत. ते जाऊन आता किती वर्ष झाले. त्यांच्या विचारामध्ये एक वाक्यवार्ता होती, त्यांच्या जगण्यामध्ये एक वाक्यता होती, त्यांच्या कृतीमध्ये एक वाक्यता होती, त्यांच्या भाषेमध्ये एक वाक्यता होती. आपल्या विचारावर आपल्याला ठाम राहता आलं पाहिजे. तुला आपलं जग विरोधात असलं तरी चालेल. ही वृत्ती आपल्याला कमवावी लागेल आणि ती कमवण्यासाठी ही सगळ्या जयंतीचा सगळा हा समारोपाचा भाग, आपल्या याचा उत्सवाचा भाग आहे. जात आणि त्याच्यानंतर मानवता. काल परवाच्या सरांनी उल्लेख केला, 3-3, 4-4 वर्षाच्या मुली अत्याचाराला बळी पडतात. काय चाललंय या देशामध्ये? 4 वर्षाच्या मुली, काय त्यांचा काय म्हणतो आपण, हे जीवन आता कुठं ते जगायला आता ते प्रवेश केलाय, त्याच्यावर एवढे अनवरित अत्याचार होतात, हे कशाचं निदर्शक आहे? अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला वाचवणारे कुणीतरी वरद हस्त देणारे बसले म्हणून ही सगळी घमेंड आहे. आणि ती घमेंड किंवा तो माज उतरवण्याची ताकद तुमच्या सगळ्या मतामध्ये आहे. तर सगळ्यांनी जागरूक राहिलं पाहिजे
आपण कुठल्या सत्तेविरुद्ध, कुठल्या धर्माविरुद्ध, कुठल्या ह्याच्या विरुद्ध नाही आहोत. आपण मानवतेविरुद्ध आहोत. मानवतेच्या समर्थनार्थ आपण विरुद्ध नाही. माणसाची प्रतिष्ठा जरी आपण आपल्या जीवनामध्ये सांभाळली तरी आपण आपल्या छत्रपतींचं काम केलं, एवढं सांगून मी फार वेळ घेत नाही. तर आपल्या सगळ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा. आणि इतिहास विभागाचं मोठं कौतुक असं आहे की आम्हाला जी गुलाबाची फुलं दिली, ती फुलंच एवढी ताजी आणि एवढी टवटवीत आहे. तसा हा कार्यक्रम सुद्धा या शाहिरांनी अतिशय टवटवीत केला. त्याबद्दल आभार मानतो आणि धन्यवाद. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देते. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळत आहोत. तो म्हणजे आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम. मी SYBA ची विद्यार्थिनी दुर्गा पवार यांना आभार प्रदर्शन करण्यासाठी इथे येण्याची विनंती करते. ऋणी आहोत आम्ही देतो शब्दांचा उपहार. ऋणी आहोत आम्ही देतो शब्दांचा उपहार. आपला मूल्यवान वेळ दिल्याबद्दल मानते आपले आभार. आपला मूल्यवान वेळ दिल्याबद्दल मानते आपले आभार. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे विशेष पाहुणे शाही श्री आकाश पवार यांचे मी आभार मानते. तसेच श्री शिवशाही श्री भीमराव खैरे यांचे सुद्धा मी आभार मानते. महाविद्यालयाचे प्राभारी प्राचार्य संदीपान नवकरे सर यांचे देखील मी आभार मानते. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व प्राध्यापक वर्गांचे सुद्धा मी आभार मानते, ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. असे माझे विद्यार्थी मित्र यांचे सुद्धा मी आभार मानते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन करणारी तेजस्विनी वाघ हिचे सुद्धा मी आभार मानते. कार्यक्रमाचे व्हिडिओग्राफर आणि फोटोग्राफर करणारे निहाल पवार याचे सुद्धा मी आभार मानते. इथे हा कार्यक्रम समाप्त झाला आहे असे मी जाहीर करते. राष्ट्रगीतासाठी उभे राहते. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तब शुभ नामे जा